तर शिवसेना नेते संजय निरुपम यांच्याकडून देखील धुळवड साजरी करण्यात आली। जयंत पाटील बेरंग झाले आहेत, त्यांच्याकडे कुठलाही रंग नाही। शिवसेना नेते संजय निरुपम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर राऊत ठाकरेंनी मनातील तिरस्कार रंगात धुवून टाकावा असा देखील सल्ला निरुपम देत आहेत। महायुतीची सत्ता आल्यानंतर राज्यात कुठला रंग गडद होतोय, काय वाटतं नेमकं? महायुतीची सत्ता आल्यानंतर राज्य कुठला गडद होतोय? भगवा रंगचा देश आहे, भगवा रंगचा प्रदेश आहे आणि भगवा रंग मध्ये एक सर्व पूर्ण देश एक घुललेला आहे, मिळलेला आहे। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आपण कुठला रंग लावणार आज? काय त्यांना एकच सांगतो की तुम्ही तुमच्या मनात जो एक नफरत आहे ना, जो हेट आहे ना, आता तुम्ही होळीच्या रंग मध्ये धुळून आता वाहून द्या। जयंत पाटील सध्या कुठल्या रंगात रंगतील असं वाटतं? कोण? जयंत पाटील। जयंत पाटील सध्या त्यांच्याकडे कुठलाही रंग नाहीये, तर बिरंग झालेले आहेत, तर रंगहीन झालेले आहेत। महाविकास आघाडीला रंगपंचमीच्या शुभेच्छा कशा असतील? महाविकास आघाडीला मी हाच सांगतो की आता वेळोवेळी आणि दररोज शासनाच्या, सरकारच्या आणि सत्तारूढ पक्ष जो आमचा आहे त्यांच्या विरोधात एक नफरतचा प्रचार करण्याचा जो तुमची आदत आहे तो जो एक सवय आहे तुम्ही आता संपवा आणि होळीच्या रंगमध्ये रंगून जा। आमच्या बरोबर चला। महाराष्ट्राच्या देशाचा विकासाचं काम जोरात चालू आहे। आता विकासाची यात्रा आहे, आता यात्रामध्ये तुम्ही पण आमच्या बरोबर चला। कॅमेरामॅन नागनाथ सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, अंधेरी पश्चिम, मुंबई।